मुंबईचं घाटकोपर रेल्वे स्टेशन प्रचंड वर्दळीचं ठिकाण। नेहमीप्रमाणे ते फेरफटका मारत होते। याच वेळी एका 19 वर्षीय तरुणाचा त्यांना धक्का लागला। यातून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि या शाब्दिक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं आणि मुंबईत एका कट्टर शिवसैनिकाचा भर दिवसा मर्डर झाला। ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली अन शिवसैनिकांच्या काळजात धस झालं। ही घटना नेमकी काय? या कट्टर शिवसैनिकाची हत्या कोणी आणि का केली? हा कट्टर शिवसैनिक कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका। ठिकाण घाटकोपर रेल्वे स्टेशन, वार गुरुवार। बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि ठाकरेंचे पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे सुरेंद्र पाचाडकर हे घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात फेरफटका मारत होते। ते ठिकाण होतं CGS कॉलनी। याच दरम्यान अमन वर्मा हा तरुण त्यांच्या दिशेनं आला आणि अमनचा त्यांना धक्का लागला। धक्का लागताच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। ही हाणामारी इतक्या टोकाला गेली की होत्याचं नव्हतं झालं। अमनने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि थेट सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्यात घातला। या रॉडचा फटका इतका भयंकर होता की या फटक्यानं पाचाडकर थेट जमिनीवर कोसळले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। यावेळी घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या 5 तासातच आरोपी अमन वर्माच्या मुसक्या आवळल्या। मात्र अशा निर्घृण पद्धतीनं मृत्यू झालेले सुरेंद्र पाचाडकर हे नेमके कोण होते? त्यांचं आणि शिवसेनेचं नातं नेमकं काय होतं हे या व्हिडिओतून जाणून घेऊयात। सुरेंद्र पाचाडकर हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक होते असं मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगितलं जातंय। ते 65 वर्षीय निवृत्त रेल्वे कर्मचारी होते। लोकांशी संवाद साधून काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता होता। शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्ररथावर उभे राहायचे। त्यामुळे त्यांना महाराज या नावानं देखील ओळखलं जायचं। मात्र अशा क्षुल्लक कारणावरून पाचाडकरांची हत्या झाल्यानं शिवसैनिकांसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। एका कट्टर शिवसैनिकाला न्याय देण्यासाठी शिवसेना आता काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल।